आयुष्यामध्ये आमच्या असे अनेक पाखरं येतात. पहिलीमध्ये ऍडमिशन घेतात आणि 7 वर्ष सातत्याने या शाळेमध्ये शिकत असतात. कधी गुरुजनांची शाबासकीची थाप घेतात, तर कधी दंगामस्ती केली म्हणून रागावून एक थापट पण खातात बरं का. आणि हे सगळं चाललेलं असताना सवंगड्यांबरोबर ती खेळत असताना ती कशी खेळत असतात, कसा त्यांचा दंगा चाललेला असतो. आम्ही तर म्हणतो या कृष्णलीला चाललेल्या आहेत या शाळेच्या प्रांगणामध्ये. आणि एक दिवस येतो तो निरोपाचा. निरोपाच्या क्षणी एवढीशी आमची चिमणी पाखरं ही शाळा सोडून जाणार म्हणून सगळ्यांना भरून येतं. सगळी मुलं म्हणतात टीचर उद्या निरोप समारंभ आहे ना, तर आम्हाला खूप भरून देणार आहे, आम्हाला खूप वाईट वाटणार आहे. 7वीच्या मुलं कोणीही असू दे, मुलांच्या डोळ्यात पाणी येत नाही, पण त्यांना माहीत असतं की ही शाळा आता एकदा सोडून गेलं की आम्हाला तर मन धन लावून शिकवले, पण मी मात्र नेहमी अभ्यासाचा कंटाळा केला. सतत चिवचिवाट करणं, सवंगड्यांसोबत दंगा मस्ती केली. पण एक गोष्ट नक्की आहे, मी कळत नकळत खूप ज्ञान संपादन केले एवढे मात्र नक्की. वया भरल्या नाहीत, पण डोक्यात मात्र खूप ज्ञान साठलं. आणि आजच्या या निरोपाच्या क्षणी मी गुरुजनांना पुढील वचन देतो की या ज्ञानाच्या शिदोरीचा मी माझ्या पुढील शिक्षणात खूप वापर करून घेईन. तुम्ही दिलेल्या ज्ञान संस्कार सदैव लक्षात ठेवून तुम्ही दाखविलेल्या वाटेवरून यशस्वी वाटचाल करेन. खूप अभ्यास करून यशाची शिखर मी गाठेन. मी या शाळेत राहिलो, जमेल तसा अभ्यास केलो. प्रत्येक शिक्षक आम्हाला प्रत्येक विषयाचा खूप तळमळीने शिकवत होते, पण आम्ही अभ्यासाकडे दुर्लक्ष करत होतो. शिक्षण हे किती महत्त्वाचे आहे हे आम्हाला शिक्षण हे किती महत्त्वाचे आहे हे फुटपट्टीने सांगणाऱ्या टीचर आज लक्षात येते की थोडा जरी अभ्यास मन लावून करायला पाहिजे होतं. पण मित्रांनो, आता वेळ गेलेली आहे. मी समोर बसलेल्या माझ्या सवंगड्यांनो, मी तुम्हाला सांगतो की दंगा मस्ती करा, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. जय हिंद, जय भारत. विद्याभ्यासाबरोबर आमचा शारीरिक विकास, नैतिक विकास, भावनिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास करण्यासाठी ते सतत धडपडत होते. अनेक उपक्रमातून ज्ञान आणि मनोरंजन या क्षणी गोष्टीचे महत्त्व मला समजावून देत होते. आणि अशा या
सोडून जावी लागणारच आहे. म्हणून जाता जाता माझ्या प्रिय गुरुजनांना मी सांगू इच्छितो की या शाळेने मला दिलेली ज्ञान व संस्कार मी कधीच विसरणार नाही. एवढेच बोलून माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय भारत. बद्दल 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. गेली 7 वर्ष मी या शाळेमध्ये विद्याभ्यास केला. गुरुजन अत्यंत तळमळीने आम्हाला शिकवितात, पण आम्ही मात्र दंगा खेळ यामध्ये जास्त रमत होतो. या शाळेने मात्र सतत आम्हाला घडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आज शाळा सोडून जाताना वाटतंय की अमूल्य ज्ञान देणारे शिक्षक आम्हाला लाभले होते, पण शिक्षक ज्ञानाने परिपूर्ण होते. आपणच कुठेतरी कमी पडत होतो. पण मला आता कळतंय की शिक्षण किती महत्त्वाचे आहे. आज कितीही वाटले की तुम्हा एकदा याचा शाळेत राहावे आणि मन लावून अभ्यास करावे, तरी ते शक्य नाही. पुढील शिक्षणासाठी आम्हाला दुसऱ्या शाळेत सोडून जावे लागणार. पण जाता जाता एवढेच सांगतो, पुढील इयत्तेतील अभ्यास मन लावून करेन व या शाळेत नाव उज्ज्वल करेन. आपला मात्र आशीर्वाद सतत असून आमच्या पाठीशी. जय हिंद, जय भारत. बालमित्रांनो, आज आपण सर्वजण आम्हा 7वीच्या विद्यार्थ्यांना प्रेमळ निरोप देण्यासाठी जमला आहात. अशा या शुभप्रसंगी मी 4 शब्द व्यक्त करू इच्छिते. आता काही दिवसांनी आम्ही ही शाळा सोडून जाणार, पण शाळा मात्र मनात सदैव राहणार. मित्रांनो, आमच्या या शाळेतील दिवस क्षणिक पाखराप्रमाणे ओढून गेले. मला आठवतो पहिला दिवस आईचे बोट धरून मी या शाळेत आले, पण आई जशी मला सोडून परत जाऊ लागली तर मला रडू कोसळले. कारण तोपर्यंत आईचा पदर धरून मी तिच्या मागे पुढे असायची. आता मात्र आईला सोडून या शाळेत दिवसभर राहायच्या विचाराने मी घाबरून गेले होते. पण बघता बघता आईचे बोट सोडून मी या शाळेत रमू लागले. नवीन शाळा, गुरुजन, मित्रमैत्रिणी यांच्याशी खेळत शिकत असताना मला शाळेचा लढा लागला आणि ही 7 वर्षे कशी उडून गेली आणि आज निरोप घ्यायचा क्षण येऊन ठेपला, हे मलाही कळले नाही. मित्रांनो, आज मला तो पहिला दिवस आठवतो, ज्या दिवशी या शाळेत मला दिवसभर राहायच्या विचाराने रडू कोसळलं होतं. आणि आज सुद्धा माझी तीच अवस्था झाली आहे. मला खूप रडू येतंय. फरक एवढाच आहे की पहिलीच्या पहिल्या दिवशी मला या शाळेत राहवत नव्हतं आणि आज ही शाळा सोडवत नाही. ही शाळा, येथील प्रेमळ गुरुजन, तुम्ही सर्वजण तुमच्याशी खेळताना लुटपुटची भांडणे करताना घालविलेले सोनेरी क्षण, हे सर्व आठवलं की वाटतं ही शाळा सोडून जाऊच नाही, इथेच राहावं. मित्रांनो, पुढील शिक्षणासाठी आम्हाला ही शाळा सोडून जावंच लागणार आहे. पण जाता जाता एवढे सांगते की या शाळेने मला जी ज्ञानाची शिदोरी दिली आहे त्याचा मी माझ्या भावी जीवनासाठी सदैव उपयोग घेईन. एवढे सांगून मी आमचा निरोप समारंभ आयोजित केला आहे. त्यानिमित्त मी 4 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या. ही नम्र विनंती. काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके बनवितो, त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडविले. आमच्या मनाला सुंदर वळण लावले, आम्हाला चांगले संस्कार दिले. आमचा दंगा तसेच चिवचिवाट सहन केला. आमचे काही चुकले तर त्याच वेळी आम्हाला समज देऊन चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून दिली. या ज्ञान मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले. सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, सहकार्य, आदर, बंधुभाव, एकता अशा बऱ्याच गोष्टी आम्ही इथे शिकलो. आणि आज ही शाळा सोडून जाताना मन खिन्न झाले आहे. निरोपाच्या या क्षणी हळव्या आठवणींची
घेत आहे. जाता जाता एवढेच सांगते की मी या शाळेने दिलेले ज्ञान संस्कार कधीच विसरणार नाही. ही शाळा माझ्या सदैव स्मरणात राहील. एवढे सांगून मी माझे छोटेसे भाषण आटोपते घेते. जय हिंद, जय भारत. सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिले नाते सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते सुटत नाही. आठवणींची गर्दी जणू क्षण हा विरहाचा. या शाळेत आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला माहित आहे आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही. येथे घालविलेले दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. या शाळेतून बाहेर जाणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल. धन्यवाद. जर कळत न कळत माझ्याकडून काही चूक झालेली असेल, कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला क्षमा करा. सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. उडत्या पाखरांना परतीची कमान नसावी, उडत्या पाखरांना परतीची कमान नसावी. नजरेत नेहमी नवी दिशा असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. या शाळेला सोडून जाताना खूप दुःख होते. जाता जाता फक्त एवढेच मागते, तुमचे आशीर्वाद सतत राहू द्या आमच्या बरोबर. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आणि यानंतर कान्हाई कणबरकर. पहली बार नन्हे से कदम लेकर जब आए पहली बार, थामी हमारी उंगली उस टीचर को हमारा प्यार. तो बोलो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे. निरोपाचा क्षण नाही. सेंडऑफ म्हणजे काय तर निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छेचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे, पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. शाळेचा दिवस विसरणं अशक्य आहे, शाळेचा दिवस विसरणं अशक्य आहे. मित्रांनो, आज ही शाळा सोडून जाताना मला खूप दुःख होत आहे, कारण गेली 7 वर्षे मी या शाळेत शिकली आहे. सर्व गुरुजनांनी मला संस्कार दिले, अनेक उपक्रमातून मला ज्ञान मार्गदर्शन दिले. आज ही शाळा सोडून जाताना मला खूप दुःख होत आहे. पण या शाळेने जे मला ज्ञान संस्कार वागणूक जे दिले मी ते कधीच विसरणार नाही. ही शाळा माझ्या कायम स्मरणात राहील. पण जाता जाता एवढे सांगेन की गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, आमची तूच जन्मदात्री, आम्ही तुझीच पाखरे. देऊन बळ पंखांना तू करीते प्रतिपागळा, स्वर्गाहुनी निराळी माझी शाळा. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर राधिका पाटील आपले अध्यक्ष माझे पूज्य गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, आज संलाप आहे. मला आशीर्वाद द्या एवढं मागणं करते आणि माझं वाचन आटोपता येते. आज आपण सर्वजण येथे निरोप समारंभासाठी जमलो आहोत. अशा शुभ मी माझे मनोगत मांडत आहे. ही 7 वर्ष या शाळेत शिकले, लिहिणे वाचणे समजून घेणे, याचबरोबर प्रतिभा कारंजी असो किंवा क्रीडा महोत्सव असो, मी प्रत्येक कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतला. पण सर्वांनी आम्हाला संस्कार दिले, पुढील शिक्षणासाठी आम्हाला सज्ज केले. आज आम्हाला ही शाळा सोडून जाताना खूप दुःख होत आहे. तरी सुद्धा पुढील शिक्षणासाठी आम्हाला ही शाळा सोडून जावे लागणारच आहे. जाता जाता एवढेच मागणे करते. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे व मित्र हो. क्षण आला निरोपाचा, सस्नेह सदिच्छेचा, सहवास लाभला तुमचा प्रेमी भावे. प्रेम निरोप देतो जीवे भावेस जीवे भावे. वाट पाते क्षिती स्वप्नांचे, दालन फुले आहे आकांक्षांचे. इच्छाशक्ती प्रयत्नांच्या जोराने गुणवंत व्हा, यशवंत व्हा. सहवास लाभला तुमचा प्रेमे भावे. प्रेम निरोप देतो आम्ही तुम्हास जीवे भावे. गेली 6 वर्ष आम्ही तुमच्या सोबत रमलो, खेळलो, बागडलो. ते क्षण अविस्मरणीय आहेत. इयत्ता 7वीच्या दादांना व दिदींना आम्ही आज प्रेमळ निरोप देत आहोत.
आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर त्यांना यश लाभू देत, कीर्ती लाभू देत ही प्रार्थना मी ईश्वर चरणी करते. तुमच्या सोबत राहिलेले प्रशिक्षण आम्ही जतन करू. पुढील शिक्षणासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मोती बना ज्ञानाचे, दवबिंदू बना संस्काराचे, तेज तुम्हास लाभू दे हिऱ्यासारखे, कुंदना समाज ढाळी लाभू दे तुमच्या जीवनास. ही सदिच्छा व शुभेच्छा. सहवास लाभला तुमचा, प्रेमे व्हावे, प्रेमळ निरोप देतो आम्ही तुम्हास जीवे भावे. पुढील शिक्षणासाठी तुम्हास भरपूर शुभेच्छा. यशवंत व्हा, गुणवंत व्हा. धन्यवाद. आमच्याकडून सुद्धा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. वरिष्ठ वर्गाच्या भावंडांनो, आपण सर्वांनी आपल्या शालेय जीवनात अनेक स्मृतींचा ठेवा सजवला आहे. आपल्या मेहनतीने, समर्पणाने आणि संघर्षाने आपण आपले ध्येयाकडे पाऊल टाकले आहे. आपल्या यशाच्या कहाण्या आमच्यासाठी आपण आमच्यासाठी मार्गदर्शन ठरला आहात. आम्हाला आशा आहे की आपण आपल्या पुढील जीवनातही असेच यशस्वी आहात. आमच्यासाठी आपण केवळ वरिष्ठ वर्गाचे विद्यार्थी नव्हता, तर आमचे मार्गदर्शक, आमचे आदर्श होता. आता आपण आपल्या जीवनात नवीन प्रवासाची सुरुवात करत आहोत. Today is a bittersweet day. As we say goodbye, as we say gather, filled with brothers and sisters. It's a moment filled with mixed emotions. Joy for the achievements. Everything.